कष्ट घ्यावे लागले, त्यासाठी काम करावं लागलं, त्यासाठी पात्रता सिद्ध करावी लागली. बरेच आम्हाला फ्री टूर मिळाला, फ्री टूर नाही मिळाला, त्यासाठी खूप सारे कष्ट घ्यावे लागले, खूप दिवस काम करावं लागलं, नंतर तो टूर मिळत असतो, नंतर ती ट्रेनिंग मिळत असते. अजिबात फ्री ट्रेनिंग नाही, पात्रतेवर आधारित ती ट्रेनिंग आहे. आणि पुढच्या शनिवारी आपल्यापैकी बऱ्याच जणांची तर भेट होणार आहे. ज्यांचे गीत आपण नेहमी ऐकत असतो, जितो जितो, आता जिंकूनच आपण तिथं पोहोचणार आहोत ना, जिंकूनच तिथं पोहोचणार आहोत. आणि त्या जिंकण्याचा आनंद, जिंकण्याची ट्रॉफी. आता मी शाळेत शिक्षक आहे, मागच्या 23-24 वर्षापासून शिक्षक म्हणून काम करतोय. बऱ्याचदा आम्ही शाळेमध्ये काही ट्रॉफी देतो, काही बक्षीस देतो, पेन देतो, वही देतो, रजिस्टर देतो, छोटं पुस्तक देतो. ज्या मुलांना मिळत नाही ते अर्ध्या पाऊण तासानंतर प्रोग्राम संपला की पालकाला घेऊन येतात. आणि त्याचे पालक म्हणतो आमच्या मुलाला तुम्ही ती वही द्या, हे पैसे घ्या आमच्याकडून, पण ती वही द्या. तो रडायला घरी. आम्ही विकत पण आणून देऊ शकतो, पण तो नाही, इथून पाहिजे म्हणतो. ही प्रत्येकामध्ये आपल्या जन्मजातच आहे की मला कोणीतरी सन्मानित करावं. ते मुलं रडत येतात, पालकाला घेऊन येतात. पालक त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे पेन, चांगल्या क्वालिटीचं रजिस्टर, चांगल्या क्वालिटीची जे आम्ही रंगपेटी किंवा कंपास बॉक्स देतो, त्यापेक्षा चांगल्या क्वालिटीची देऊ शकतात घरी. पण नाही, मुलं म्हणतात ते नाही पाहिजे, शाळेतलं पाहिजे. तर ही जी भावना मनात असते ना, मी आणलंय, मी जिंकलंय, मी मिळवलंय, तर ही भावना फार महत्वाची आहे. आणि तसंच आपल्याला ही ट्रेनिंग शनिवारी मुंबईमध्ये मिळणार आहे, शनिवारी आणि रविवार. तर आपल्यापैकी बरेच जण शनिवारीच पोहोचणार असतील, तर आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी मी शुक्रवारीच पोहोचत आहे. तसं गुरुवारीच निघत आहे, शुक्रवारीच पोहोचत आहे. आपल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी, तयारीसाठी आपली तिथं भेट होईल. आज आज आपण ज्या प्रोडक्ट वर बोलणार आहोत, ज्या प्रोडक्ट विषयी आपण चर्चा करणार आहोत, ते आहे न्यूट्रीचार्ज किट्स. जसा तुम्हाला निरोप मिळाला असेल, न्यूट्रीचार्ज किट्स या प्रोडक्टला माझ्या जीवनामध्ये विशेष स्थान आहे. कारण की न्यूट्रीचार्ज किट्स मुळे माझे दाजी, असे दाजी लोक असतात बऱ्याच जणांना, आणि त्या फेसबुक आणि इंस्टाग्रामवर एक व्हायरल दाजीला येतं, MIDC वाले दाजी आणि बिझनेस पण दाजी. त्या दाजी लोक येतं, आज दाजी ट्रेनिंगला नसतील बहुतेक, अशी आशा करतो आणि किस्सा सांगतो. तर दाजीला ज्यावेळेस आम्ही न्यूट्रीचार्जच्या प्रोडक्ट विषयी सांगायचो, मी 2011-12 मध्ये न्यूट्रीचार्ज टीम जॉईन केली आणि दाजीला न्यूट्रीचार्जच्या प्रोडक्ट विषयी सांगायला लागलो. न्यूट्रीचार्ज मॅन घ्या म्हटलं, न्यूट्रीचार्ज प्रोटीन घ्या, प्रोडक्ट घ्या, ज्यानं तुमच्या जीवनामध्ये चांगला बदल होईल, ते घेत नव्हते. मग दिवाळीमध्ये बहीण दिवाळीला घरी आली आणि मग त्यांना मी न्यूट्रीचार्ज किट्स भाच्याला दिलं. तर न्यूट्रीचार्ज किट्सचा 200 ग्रॅमचा डब्बा यायचा. जे सिनियर मंडळी आहे त्यांना माहिती आहे, 200 ग्रॅमचा डब्बा यायचा. तो डब्बा मी भाचेबॉला दिला आणि सुरू केलं, त्यांनी घेतलं. आणि मग न्यूट्रीचार्ज किट्स त्यांनी माहेरी आल्यावर बहिणीने भाच्याला दिलं. नंतर परत गेल्यानंतर सुद्धा मी सेकंड डब्बा सुद्धा त्यांना नेऊन दिला आणि 2-3 महिने मी डब्बा त्यांना पुरवला न्यूट्रीचार्ज किट्सचा. तर त्यांना त्यांच्या मुलामध्ये रिझल्ट दिसायला लागले. आता मी शिक्षक, दाजी प्राध्यापक, माझं डीएड बीएड झालं, दाजी पीएचडी. दाजी कसं आपलं ऐकतील? बरोबर नाही? एक तर दाजी, नंतर पीएचडी वाले, आपलं कसं ऐकणार? पण त्यांना रिझल्ट दिसले. आपले शब्द नाही ऐकणार, पण परिणाम तर दिसणार ना त्यांच्या मुलामध्ये. जो नेहमी आजारी पडायचा, त्याचं आजारी पडणं बंद झालं, त्याच्यामध्ये ज्या सुधारणा दिसल्या, नंतर दाजीचा विश्वास बसायला. आणि मग दाजीनं रेग्युलर न्यूट्रीचार्ज किट्स सुरू केलं. मग दाजीला न्यूट्रीचार्ज मॅन प्रोडक्ट सुरू झालं, नंतर बहिणीला न्यूट्रीचार्ज वुमन सुरू झाली, आणि नंतर हळूहळू त्यांना न्यूट्रीचार्जचे प्रोडक्ट्स आवडायला लागले. आणि आवडता त्यांना प्रोडक्ट आवडायला लागले. मग पुन्हा त्याच्यावर बोलणं सुरू झालं आणि आज जालन्यामध्ये त्यांची एक चांगली प्रोडक्ट न सुरू झाली प्रोडक्ट शॉपी आहे. वंडर वर्ल्ड क्विक आहे. वंडर वर्ल्ड ताई चालवते आणि अतिशय चांगला व्यवसाय ते तिथं करत आहेत, ज्याची सुरुवात न्यूट्रीचार्ज किट्स न झाली आहे. म्हणून या प्रोडक्ट विषयी मला त्याचे रिझल्ट फार झाले. आणि जे कोणी गेलं असेल जालन्याच्या शॉपवर, आता कचरे साहेब दिसत आहेत, तर त्या शॉपची सुरुवात कचरे साहेब न्यूट्रीचार्ज किट्स न झाली आहे. जर त्यांना न्यूट्रीचार्ज किट्स दिलं नसतं, त्याचे रिझल्ट दिसले नसते, तर कदाचित जालन्यामध्ये जी शॉप दिसते ती शॉप दिसली नसते. हे माझ्या कुटुंबातले रिझल्ट आहे. म्हणून एखाद्या घरी तुमचं प्रोडक्ट सुरू होत नसल, तुम्हाला एंट्री मिळत नसल, तर तिथे एंट्री करण्यासाठीचं प्रोडक्ट आहे न्यूट्रीचार्ज किट्स.
हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. आणि कचरे साहेब तुम्ही कधी गेले ना ताईकडं तर ताईला विचारा खरंच दिले होते का, ढवळे सरांनी तुम्हाला न्यूट्रिशन किट्स दिले होते का, सुशीलला घेतले होते का. आणि ज्या भाच्याचं जन्मता वजन फक्त 1 किलो 800 ग्रॅम होतं, म्हणजे बाळ जन्मलं त्यावेळेस बाळाचं वजन होतं 1 किलो 800 ग्रॅम. त्याला रेग्युलर न्यूट्रिचार्ज किट्स आणि नंतर न्यूट्रिचाचे प्रोडक्ट्स देऊन आज तो 12वीला आहे. तर तुम्ही त्याची फिजिकल बॉडी मेंटल हेल्थ पाहू शकतात. अर्धा क्विंटल वजन तो सहज उचलू शकतो, सहज उचलतो. म्हणजे त्याला नंतर न्यूट्रिचार्जचे प्रोडक्ट्स रेग्युलर घेतल्यानंतर रिझल्ट दिसले. तर न्यूट्रिचार्ज किट्स याच्याविषयी आपण याचे 3 टप्पे करू. पहिला टप्पा जे आपण 10-15 मिनिट बोलणार, 15-15-15-45 मिनिटं. तर सध्या काय स्थिती आहे, बालकांची काय स्थिती आहे, पहिला टप्पा. दुसरा टप्पा, जर त्यांची स्थिती बदलायची असेल तर ICMR काय म्हणतंय. आणि तिसरा टप्पा, न्यूट्रिचार्ज किट्स कशी मदत करू शकतात. कारण की अगोदर स्थिती काय ते पाहू, नंतर ICMR काय म्हणतंय, मार्केट काय म्हणतंय ते पाहू, आणि नंतर न्यूट्रिचार्ज किट्सची विशेषता काय आहे ते पाहू. एकदम 3 टप्पे आपण याचे करू. ही काय स्थिती आहे सध्या बालकांची, तर बालकांची स्थिती जी बघायची आहे आपल्याला. बालकांची स्थिती जर आपण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये बालकाची स्थिती पाहायची म्हटलं तर सगळेजण त्या बालकाच्या माग पडलेले आहेत. सगळेजण त्या मुलाच्या मुलीच्या माग पडले ते की बाबा चल चांगला शाळेत जाय, चांगले मार्क मिळव, आपण आपल्या प्रगती करायची आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण त्यांना चांगल्या शाळेमध्ये घालतो, चांगल्या शाळेमध्ये म्हणजे चांगली फीस असणाऱ्या शाळेमध्ये घालतो. परंतु मित्रांनो त्यासोबत त्यांना चांगलं न्यूट्रिशन सुद्धा मिळालं पाहिजे. प्रत्येक शाळेच्या बाहेर, प्रत्येक हायस्कूलच्या बाहेर गोलू वडा, पिझ्झा आणि अशा छोट्या हॉटेल्स उघडलेल्या आहेत. प्रत्येक शाळेच्या बाहेर तुम्ही पहा. ज्यावेळेस मी शाळेत होतो सुरेशजी किंवा तुम्ही शाळेत असताल त्यावेळेस बोरकुट घेऊन बसणाऱ्या बाया, चॉकलेट गोळ्या बिस्किट विकणारे लोक रोडवर बसायचे, असे बसलेले असायचे 2-3 जण. तेवढंच होतं ज्यामध्ये सिजनेबल गोष्टी मिळायच्या. आणि त्यावेळेस ज्याला वाईट म्हणत्या बऱ्या होत्या असं मला वाटतं, कारण घरून ते बोरकुट बनवून आणायच्या त्या बाया माणसं आणि बोरकुट वगैरे विकायचे. ते किमान घरचं तरी होतं. परंतु आता जर आपण पाहिलं शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर, तर तिथं हे सगळं जंक फूडचे दुकानं दिसत आहेत. आणि ब्रेक मध्ये मॅक्झिमम मुलं हे जंक फूड खात आहेत आणि घरी सुद्धा त्यांना हेच आवडतं. आणि स्थिती अशी आहे की घरामध्ये संपन्नता आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये घरामध्ये संपन्नता आली, पालक जागृत झाले, तरी सुद्धा मुलाला पोषण व्यवस्थित मिळत नाही. कारण की मुलाचे लाड वाढले, मुलांना हवं ते त्यांना पाहिजे असतं, जेवणामध्ये सुद्धा आणि वापरण्यामध्ये सुद्धा. त्यामुळे होतंय काय, मुलं पुन्हा पुन्हा आजारी पडतात. त्यांच्या पोषण न मिळाल्यामुळे शारीरिक दुर्बलता आहे. संपन्नता असताना सुद्धा पोषण मिळत नाही, शारीरिक दुर्बलता आहे. त्यांना शिकण्यामध्ये आणि खेळ खेळण्यामध्ये सुद्धा अरुची आहे. मुलं पहिल्यासारखे खेळत नाहीत. आपल्याला सायंकाळी दिवस मावळल्यानंतर आईला ना त्या वडिलाला शोधत यावं लागायचं, गल्लीत कुठे पोरं, कुठं हुंदडत बसलेत. मग कुणी मंदिराच्या पारावर, कुणी परत शाळेच्या ग्राउंडवर, कुणी ज्या मित्राकडे खेळताना सापडायचे आणि पकडून आणल्या जायचं. आजकाल तसं होत नाही. मुलं खेळत सुद्धा नाही, त्याच्यामध्ये अरुची आहे, भोजनामध्ये अरुची आहे. त्यामुळे शारीरिक विकासात कमतरता आहे. ह्या समस्या आमतौर आहेत, सहज सापडतात. आणि या समस्या मार्केटला लवकर कळतात, मार्केटला समस्या तात्काळ कळतात. आणि समस्या सापडली की मार्केट त्यावरचा उपाय आणतं. आणि जे मार्केट उपाय आणतोय, मार्केट उपाय आणतंय, परंतु कशासाठी आणतंय, मार्केट उपाय आणतंय त्यांना पैसे कमवण्यासाठी. जसं मार्केटला लक्षात आलं की मुलाचं पोषणात कमतरता आहे, मुलांना व्यवस्थित पोषण मिळत नाही, मार्केट लगेच सोल्युशन घेऊन येते आणि त्यातून पैसे कमवायला मार्केट बघतंय. परंतु आपण ज्या कंपनीत काम करतोय तर आपल्या कंपनीचे जे हेड बसलेले आहेत त्यांचा विचारच वेगळा आहे. तेव्हा ते पैसे कमवून, थोडे थोडे पैसे कमवून, खूप लोक कमवून, पण कमीत कमी कमवून, अगोदर स्वास्थ्य देऊ. मार्केटमध्ये ना आपल्या कंपनीमध्ये फरक आहे. लोकांना कंपनी म्हटलं की फसवणारी कंपनी वाटते. आणि जे लोक गुरुकुलला बसतायत
त्यांना माहिती की आपली कंपनी कशी आहे. आणि मध्ये आपण कंपनीत जॉईन झालो का एखाद्या साधू संतांकडे जॉईन झालो, जे सुरुवातीला गुरुकुला बसतात त्यांचा प्रॉब्लेम तयार पण इथं पैसे कमवायचे काही बोलतच नाही. कंपनी म्हटलं की लोकांना फसवणारे लोक वाटतात. आणि आपल्या कंपनीत येऊन माणूस बसला तर गुरुकुलला बसला की तुमच्या अशा कुठल्या कंपनीत आलो मी, यामुळे तर वेगळ्याच गोष्टी बोलल्या जातात. तर मार्केटमध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक आहे. मार्केट यातून पैसे कमवायचे म्हणतात आणि आपली कंपनी म्हणजे आपण स्वास्थ्य देऊ. स्वास्थ्य दिलं की आपोआप पैसे मिळतील, आपोआप लोकांचा विश्वास वाढेल. आणि त्यासाठी मार्केटमध्ये मुलांसाठी हेल्थ ड्रिंक खूप पूर्वीपासून आलो आहे. ज्यावेळेस सर्वसामान्य लोकांना कळत नव्हतं तेव्हापासून हेल्थ ड्रिंक आहेत. परंतु त्या हेल्थ ड्रिंक मध्ये, मुलांसाठीच्या हेल्थ ड्रिंक मध्ये मोठ्या प्रमाणात मुलांना आवडणारे साखर आणि मुलांना आवडणारी चॉकलेट पावडर आहे. मार्केटमध्ये जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये एकतर चॉकलेट पावडर आहे किंवा साखर आहे. हे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. लोकांना माहिती नव्हती, लोकांना आरडीए समजत नव्हता, म्हणून त्यांचं काम चाललं. आणि आता गव्हर्नमेंट ऍड करायला, काय ऍड करायला, जागो ग्राहक जागो. ग्राहकाला म्हणतात जागृत व्हा, प्रत्येक गोष्टी विकत घेताना जागरूक व्हा. लोक जागरूक झाले. किती जागरूक झाले? लोक फक्त एमआरपी बघायला लागले, लोक फक्त मॅन्युफॅक्चरिंग डेट बघायला लागले, लोक फक्त आयएसआय मार्क आहे का नाही हे बघायला लागले. परंतु संपूर्ण जागृत नाही झाले. संपूर्ण जागृत अवस्थेमध्ये लोक आले नाहीत. आयएसआय मार्क वेगळ्या प्रोडक्टचा बघायचा असतो, एमआरपी तर प्रत्येक प्रोडक्टची बघायची असते. खाण्याच्या पदार्थामध्ये काय बघायचं असतं? खाण्याच्या पदार्थामध्ये त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघायची असते. जो पदार्थ मी खातोय त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघायची असते. तुम्ही कुठलाही बिस्किटचा पुडा उचलून पहा, त्या बिस्किटच्या पुड्यावर तुम्हाला पाम ऑइल लिहिलेलं दिसत. मग ते पाम ऑइलला कधी कधी काय करतात, व्हेजिटेबल ऑइल म्हणून लिहितात. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला म्हटलं की का रे बाबा तुम्ही पाम तेल खातात का, ते म्हणतात आम्ही पाम तेलाची दिवे तर लावत नाही. खाणार कधी? देवाला दिवा आम्ही करडीच्या तेलाचा लावतो. मग त्यांना मला तुमच्या घरातला बिस्किटचा पुडा घेऊन किंवा पॅकेजला कुठली वस्तू घेऊन या, त्यामध्ये तुम्हाला पाम ऑइल दिसल. आरसीएम चे बिस्किट जर सोडले तर मार्केट मध्ये 100% बिस्किट हे पाम ऑइल मध्ये येतं, पाम तेलात येतं. आणि पाम तेलाचे दुष्परिणाम पाहतो किती. पाम तेल, डायरेक्ट पाम तेल वापरतात. आणि त्यामुळं खायच्या वस्तूमध्ये आपण न्यूट्रिशनल व्हॅल्यू पाहिली पाहिजे. खायच्या प्रोडक्ट मध्ये आपण त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे हे आपण पाहिले पाहिजे. अर्जुनजी काय म्हणतात? सर सर पण मला असं गेली सर की मी कोणतं हे इथं पंचावतार श्रीकृष्णाचं हे होतं इथं पंचावतार पार्लेचं बिस्किट नाही का ते दिलं त्यानं प्रसाद म्हणून. तर मला सवय अशी होऊन गेली, कोणती वेळा मार्केटच चेक केलं ते लिहून मैदा आणि पाम ऑइल लिहून होतं पाकिट पार्लेच्या बी. पार्ले प्रत्येक आपण कुठल्या कंपनीचं नाव नाही, प्रत्येक प्रत्येक तुम्ही आता थोडासा प्रयोग करा घरी. तुमच्या घरी जर आरसीएमचं बिस्किट सोडून कुठलं बिस्किट असेल तर तुम्ही पहा, तुम्हाला पाम ऑइल दिसेल, डायरेक्ट पाम ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल. त्या व्हेजिटेबल ऑइलवर व्हेजिटेबल ऑइल येतील, खाली तुम्ही पाहिलं बारीक अक्षरामध्ये, आणि ते इतक्या बारीक अक्षरात लिहिलं असतंय की आपण वाचायचा त्रास घेऊ नये म्हणून ते बारीक अक्षरात लिहिलं असतं पाम ऑइल आहे. तर मित्रांनो, जसं मोठ्या व्यक्तीसाठी, मोठ्या पुरुषांसाठी, स्त्रियांसाठी आरडीए दिले आहेत आयसीएमआर न, तसेच आरडीए हे लहान मुलांसाठी सुद्धा दिलेले आहेत. आणि हे आरडीए आयसीएमआर ला दिले आहे, जी संस्था 1911 पासून काम करते, स्वतंत्रपूर्व काळातली संस्था आहे. तर इथं तुम्हाला एक गोष्ट वेगळी दिसेल, 10 ते 12 वर्षाच्या मुलांना एनर्जी किती लागते पहा, कॅलरीज 2190, जवळपास 2200 कॅलरीज लागतात, उष्मांक लागतात. कॅल्शियम 800 मिलीग्रॅम लागतंय, मॅग्नेशियम 120 मिलीग्रॅम लागतंय, आयरन 21 मिलीग्रॅम मुलांना लागतंय आणि 27 मिलीग्रॅम मुलींना लागतंय, झिंक 9 मिलीग्रॅम लागतंय पर डे. बर का, पर ते पर डे. हे आरडीए दिले आहे. तर ह्या आरडीए वर पालक मुलांचे मार्क चेक करतात, परंतु आपण त्यांना किती न्यूट्रिशन दिलं हे कधी चेक करत नाहीत. मार्क चेक करतात. आता परीक्षा सुरू आहे,
त्या मुलांना बीटा कॅरोटीन किती मिळालं पाहिजे, नायसिन किती मिळालं पाहिजे, बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन किती मिळालं पाहिजे, या सगळ्यांचे आरडीए दिले आहेत. आणि या आरडीए ची आपूर्ती करणं आपलं काम आहे. तुम्ही या 2 स्लाइडचे तुम्ही फोटो सुद्धा घेऊ शकता की किती लागते, काय आरडीए आहे आणि या स्थितीपर्यंत आपण पोहोचत आहोत का. तर मित्रांनो, बाकीचे व्हिटॅमिन, मिनरल आणि प्रोटीनची गोष्ट सोडा, आपण कॅलरीज सुद्धा मुलांना पोहोचू शकत नाही. 2200 कॅलरीज पाहिजे 10 ते 12 वर्षाच्या मुलांना, त्या कॅलरीज सुद्धा मिळत नाही. आणि त्या कॅलरीज मिळत नाहीत म्हणून महाराष्ट्र शासनानं शाळेमध्ये खिचडी सुरू केली, ज्याला आपण मध्यान्ह भोजन म्हणतो ना. हे काही त्यांना प्रोटीन व्हिटॅमिन मिळण्यासाठी नाही, जितके उष्मांक पाहिजेत, जे खेळतात बोलतात याच्यासाठी जी कॅलरीज पाहिजेत ती कॅलरीज सुद्धा मिळत नाही म्हणून खिचडी सुरू केली. व्हिटॅमिन मिनरल देण्यासाठी खिचडी नाही सुरू केली. ही स्थिती आहे मुलांची. बऱ्याच जणांना तुम्ही मग विचारा की शाळेमध्ये जे भोजन मिळतं ते कशासाठी, मध्ये नाही त्यांना पूरक पोषण आहार, पूरक कॅलरीज आहेत, त्या फक्त कॅलरीज मिळतात त्यातून. तितक्या कॅलरीज सुद्धा भोजनातून मिळत नाहीत म्हणून त्यांना कॅलरीज पुरवण्याचं काम शासन करतंय. आणि हे कॅलरीजच मिळत नाही तर व्हिटॅमिन मिनरलची काय गोष्ट. परंतु आता लोक जागरूक होत आहेत, लोक जागरूक होत आहेत. त्यांना आपण हे समजून सांगू शकू की जर तुम्ही आता जर त्या मुलाला संपूर्ण पोषण दिलं नाही तर त्याच्या वाढीमध्ये अपरिवर्तनीय बाधा येतील. ही गोष्ट, हा शब्द तुम्ही जरूर बोला, अपरिवर्तनीय बाधा. एक आहे साधी बाधा आणि एक आहे अपरिवर्तनीय बाधा. अपरिवर्तनीय बाधा म्हणजे अशी बाधा की ज्यामध्ये जी परत ज्याला बदलता येत नाही. जर आपण उशीर केला मुलांना संपूर्ण पोषण द्यायला तर अपरिवर्तनीय बाधा येते. जसं जर पर्याप्त मात्रामध्ये प्रोटीन नाही मिळालं तर त्याची उंची कमी राहील आणि एकदा उंची कमी राहिली तर परत उंची वाढू शकत नाही, त्याला उंची वाढता येत नाही. जर त्याला डीएचए व्यवस्थित मिळालं नाही तर त्याच्या मेंदूचा पूर्ण विकास नंतर होणार नाही. आणि नंतर त्याची बायको त्याला म्हणे, हो तुम्हाला कसं मी सांगते गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही. तर मग त्यांना मला लहानपणी डीएचएच मिळालं नाही म्हणून काय माझ्या गोष्ट लक्षात नाही, आहे की नाही. सगळ्या बायका म्हणतात ना नवऱ्याला की मी तुम्हाला इतक्याला सांगतो तुमच्या लक्षात कसं येत नाही. तर मला लहानपणी मला डीएचए भेटलं नाही म्हणून लक्षात येत नाही. आता आपण आपल्या मुलाला डीएचए देऊ म्हणजे त्याला त्याची बायको असं बोलणार नाही, आहे की. आता सगळ्याला बायका म्हणतात ना, आता सगळे जर हसतायत म्हणजे सगळ्यालाच म्हणतात, मला वाटलं मलाच म्हणते, सगळ्यालाच म्हणतात. तर डीएचए जर मिळालं तर मेंदूचा पूर्ण विकास होईल. आणि जर विकासामध्ये डीएचए नाही मिळालं तर नंतर कितीही डीएचए घेऊन तो परिणाम साध्य होणार नाही. आणि बऱ्याच मुलांची उंची त्यांच्या वयानुसार नाहीये. आकडेच जर सांगायचे तर 48% मुलं दीर्घकाळ कुपोषित आहेत भारतामध्ये. दीर्घकाळ कुपोषित आहेत 48%. त्यांची उंची कमी आहे, विकास अधुरा आहे, दुर्बल आहेत. किती मुलं दुर्बल आहेत? 5 मुलांपैकी 1 मुलगा दुर्बल आहे. आणि 43% मुलांचं वजन हे त्या वयानुसार असामान्य कमी, खूप कमी. 48% मुलांचं. आणि त्यांचं वजन आणि उंची वाढवण्यासाठी प्रोटीन मिळायला पाहिजे. आणि प्रोटीन त्यांना काही मिळत. प्रोटीन काय करतंय? मुलांचा विकास करतंय, त्यांच्या शारीरिक अंग बनतंय. बाहेरचे अंग नाही तर आंतरिक अंग सुद्धा. याचा विचार करा मित्रांनो. मुलाचे हृदय बनणं सुरू आहे, हृदयाच्या पेशी बनणं सुरू आहेत, लिव्हर बनणं सुरू आहे, किडनी बनणं सुरू आहे, त्याचे शारीरिक अंगाचा विकास होणं सुरू आहे. आणि प्रत्येक अंग बनते प्रोटीन. आणि जर त्याला प्रोटीनच मिळालं नाही तर ते आंतर इंद्रिय कमजोर बनतील. पण त्या क्वालिटीचे बनणार नाही, त्या क्वालिटीचे बनणार नाहीत. आणि जर त्या क्वालिटीचे ते बनले नाही तर ते आयुष्यभर निरोगी होऊ शकणार नाही. त्याच्या मांसपेशिया सुद्धा, त्याचे मसल सुद्धा बनत नाहीत. आणि ही पीपीटी तुम्ही वाचा, ही स्लाइड तुम्ही वाचा की मुलांना डायरिया होतो, नेहमी संडास लागते. त्याचं कारण आहे त्यांच्या पोटामध्ये गोलक्रमी आणि पट्टक्रमी होतात. मागचे 2 शनिवार, रविवार आणि सोमवार मी एका हिंदी ग्रुपला हिच ट्रेनिंग हिंदी
काही काही शब्द त्या हिंदीमध्ये सापडलेच नाही. पोटात किडे होतात. मला त्यांना सांगताच आलं नाही. किडे म्हणजे काय? आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला नाव आहे गोलकृमी आणि पट्टकृमी. हे आपल्या छोट्या आणि मोठ्या आतड्यात तयार होतात. ज्याला गोलकृमी आणि पट्टकृमी. ज्यावेळेस मुलगा कितीही जेवतो आणि त्याचं वजन वाढत नाही, तो किडकिडीत दिसतो. त्यावेळेस त्याच्या पिस्टुला म्हणजे त्याच्या शीची चाचणी केली जाते. डॉक्टर म्हणतात त्याच्या शीची आपण टेस्ट करू. त्याची शी पॅथॉलॉजी मध्ये दिली जाते. मी म्हणणार याच्यामध्ये कसं होतंय, तर त्या गोलकृमी पट्टकृमीची शी त्या शी मध्ये ऍड असते. ती सापडली की लक्षात येते की या मुलाच्या पोटामध्ये गोलकृमी आणि पट्टकृमी झाली. तर त्याची शी सापडते याच्या शी मध्ये. मी डॉक्टरला विचारलं या कसं सापडतात, तुम्हाला कसं कळतं की पोटामध्ये गोलकृमी तयार झाले म्हणून? तर मग त्या गोलकृमीची शी सापडते याच्या शी मध्ये. मग कळतं की ह्या मुलाचा विकास का होत नाही. पोट दुखतंय म्हणतो आणि याच्यामध्ये काही सापडत नाही. म्हणून जर इथं कोणी प्राथमिक शिक्षक असतील किंवा अंगणवाडीताई असतील, कोणी आहे का अंगणवाडीताई किंवा प्राथमिक शिक्षक? आता आपण 57 जण आहोत. कोणी प्राथमिक शिक्षक किंवा अंगणवाडीताई असेल तर त्यांना माहित आहे की दर 6 महिन्यातून एकदा अशी एक बॉटल येते गव्हर्नमेंट कडून, छोटी बॉटल. आणि ती बॉटल असं म्हणतात पूर्ण प्या. त्या मुलांना पूर्ण पाजा. एकदाच पाजायची 6 महिन्यातून. आणि ती बॉटल पाजली की ते सगळे गोलकृमी पट्टकृमी त्यांच्या शी मधून पडून जातात. दर 6 महिन्यातून एकदा गव्हर्नमेंट पुरवतंय. कारण की गव्हर्नमेंटला माहित आहे की मुलं जास्त जंत, हा एकदम सोपा रुपये त्याने शब्द आहे, त्याला जंत म्हणतो. त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये म्हणतात गोलकृमी आणि पट्टकृमी जंत होतात. तर आपण गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावर वरवरचा उपाय करते. गव्हर्नमेंट काय करते, ते औषध देते ते जंत मारण्याचं. पण हे जंत का होतात? जर जंत झाले नाही तर ते औषध द्यायचं काम नाही. जंत कशामुळे होतात, तर तुम्हाला एक रिसर्च पेपर देतोय, जर मुलाच्या भोजनामध्ये व्यवस्थित मात्रामध्ये प्रोटीन नसेल तर त्यांना जंत होतात. जंत होण्याचं कारणच आहे त्यांच्या शरीरामध्ये व्यवस्थित प्रमाणात प्रोटीन नसतं. आणि त्यामुळं जे काही पोषक घटक मुलं खातील ते पोषक ते जंत खाऊन घेतील. ते जंत खाऊन घेतील आणि 2-2 फुटाचे जंत असतात. तुम्हाला असं वाटतं छोटे छोटे जंत असतात. 1 फूट 2 फुटापर्यंतचे जंत लहान मुलाच्या पोटात असतात. इतके मोठमोठे जंत असतात. आणि ते जंत होण्याचं कारण आहे की प्रोटीन नसतं. त्यांच्या भोजनामध्ये प्रोटीन नसतं. आणि खूप म्हणजे 50% मुलं रेग्युलर ब्रेकफास्ट करत नाहीत, नाश्ता करत नाहीत, तसेच शाळेत जातात. आणि 81% आणि जर ते नाश्ता करून गेले नाही तर त्यांचा उत्साह राहत नाही, विकास होत नाही, शिकण्याची क्षमता कमी होते. आणि खरं तर 8 तासाच्या झोपेनंतर त्यांना चांगल्या पोषणाची गरज असते. झोप झाली व्यवस्थित, आता त्यांना चांगली भूक लागली असते, पण त्यावेळेस त्यांना चांगलं भोजन मिळत नाही. ते बिना न्याहारी करतात, शाळेमध्ये जातात आणि 81% माता असं म्हणतात की त्यांचे मुलं पिकी इटर्स आहेत. त्यांच्यामध्ये उत्साह नाही, ऊर्जा नाही. त्यांच्यामध्ये उत्साह नाही, ऊर्जा नाही. अशा वेळेस त्यांना चांगला ब्रेकफास्ट देणं, राजकुमारासारखा ब्रेकफास्ट देणं, राजकुमारी सारखा ब्रेकफास्ट देणं आपले कर्तव्य आहे, पालकाचं कर्तव्य आहे. एक पालक म्हणून मी स्वतः माझ्या मुलांना न्यूट्रीचार्ज किट्स देतो. न्यूट्रीचार्ज किट्स हे ब्रेकफास्ट मुलांचा सर्वोत्तम ब्रेकफास्ट आहे. 2 वर्ष ते 13 वर्षाच्या मुलांना न्यूट्रीचार्ज किट्स दिल्या गेलं पाहिजे. हे न्यूट्रीचार्ज किट्स माझ्या मुलांचं आहे. हे बघा तुम्हाला असं दिसतंय. कारण की तुम्ही किती सेल केलाय, तुम्ही किती पीव्ही केलाय, किती तुम्ही पीव्ही जरी केला तरी तुमच्या मुलांना ते पोषण मिळणार नाही जे त्यांना हवं आहे. मी दररोज जरी 2 न्यूट्रीचार्ज किट्सच्या ट्रेनिंग केल्या तर माझ्या मुलांना पोषण मिळणार नाही. ते रोज ऐकतील की पप्पा सांगतायत की न्यूट्रीचार्ज किट दिलं पाहिजे, मग आम्हाला का देत नाहीत? अगोदर माझ्या घरात 2 डब्बे त्याचे बिलकुल असतात, हा एक फुटलेला डबा. हा बाजाबता मला कंपनीनं फ्री दिलेला नाही. मी स्वतः पिकअप सेंटरवर दिलं, पैसे दिले आणि पैसे देऊन घेऊन आलो आहे. आणि माझे मुलं 2 वर्षाचे झाल्यापासून रेग्युलर न्यूट्रीचार्ज किट्स, रेग्युलर. आणि त्याचे परिणाम सुद्धा खूप छान पाहायला मिळतात. एकदम
तुमच्या मुलगा पूर्ण वर्गामध्ये पहिल्या 2-4 मुलासारखा गुटगुटीत व्यवस्थित उंचीचा दिसल, उत्साह दिसल, त्यांच्या शैक्षणिक प्रदर्शन सुद्धा चांगलं दिसल. न्यूट्रिचार्ज किट्स काय काम करते? 3 काम करते. पहिलं आहे शारीरिक विकास. पहिलं काम न्यूट्रिचार्ज किट्स काय काम करते? कुणी विचारलं की हे काय काम करेल, हे दिल्यानंतर काय फरक दिसल, आपल्याला कमी वेळात सांगता आलं पाहिजे. पहिलं काम शारीरिक विकास करेल, त्याची उंची वजन त्या वयोगटानुसार राहील. पहिलं काम. दुसरं काम मस्तिष्कचा विकास, मेंदूचा विकास करतं न्यूट्रिचार्ज किट्स. न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये असलेलं डीएचए आणि कोलिन हे त्याचा मस्तिष्क ब्रेन डेव्हलपमेंट करते. आणि तिसरं काम न्यूट्रिचार्ज किट्स करते, त्यांची इम्युनिटी वाढवते, रोग प्रतिरोधक क्षमता मुलाची वाढते. म्हणजे एका लाईन मध्ये सांगायचं, न्यूट्रिचार्ज किट्स काय काम करते? आपल्याकडे किती वेळ आहे त्या वेळेनुसार आपल्याला आपल्या प्रोडक्टशी सांगावं लागते. थोडा वेळ आहे, डेफिनेट सांगा, 3 काम करते. एक शारीरिक विकास, दुसरं मेंदूचा विकास, ब्रेन डेव्हलपमेंट, आणि तिसरं काम इम्युनिटी वाढवते. हे 3 काम न्यूट्रिचार्ज किट्स 90 दिवस ते 120 दिवस दिल्यानंतर याचे रिझल्ट तुम्हाला 100% पाहायला मिळतात. 3 महिने ते 4 महिने, या 3-4 महिन्यामध्ये रिझल्ट कसे दिसतील? 3-4 महिन्यामध्ये वातावरण बदलतंय, ऋतू बदलतो. तर ऋतू बदलल्यानंतर जे मुलं आजारी पडणार होते, आजारी पडणार नाहीत. यदा कदाचित आजारी जर पडले तर त्यांचा रिकव्हरी टाइम कमी राहील. म्हणजे पहिले आजारी पडल्यानंतर त्यांना 7-8 दिवस जायचे, 2-3 दिवसात ते रिकव्हर होतील. आणि 4 महिन्यामध्ये एकदा शाळेत टेस्ट होते, त्या टेस्ट मध्ये सुद्धा जी चाचणी होते त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचं प्रदर्शन चांगलं पाहायला मिळेल. 3 काम: शारीरिक विकास, मेंदूचा विकास आणि रोग प्रतिरोधक क्षमतेमध्ये फरक. रोग प्रतिरोधक क्षमता वाढलेली तुम्हाला डेफिनेट दिसेल. यासाठी कुठले घटक काम करतायत? त्यासाठी काम करतायत ब्रेन डेव्हलपमेंट साठी डीएचए, कोलिन, डिनोस्पोरा कार्डिफोलिया, आयरन, फॉस्फरस, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स, मॅग्नीज, विटॅमिन सी आणि आयोडीन काम करते. त्याची रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी आयरन, एल लायसिन, झिंक, सेलेनियम, विटॅमिन ए, विटॅमिन ई आणि प्रोबायोटिक्स काम करते. आणि शारीरिक विकासासाठी जे 3 प्रकार असले: प्रोटीन, एल लायसिन, मॅग्नेशियम, क्रोमियम, पोटॅशियम, विटॅमिन डी, फॉस्फरस, मॅग्नीज आणि कॅल्शियम न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये आहे. पहिले 2 घटक सोडले, त्यांच्यापासूनच त्यांच्या हाडाचा विकास आणि सोबतच मसल्स, स्नायूचा विकास व्यवस्थित प्रमाणात न्यूट्रिचार्ज किट्स सोबतच न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये पाचक एन्झाइम्स आणि विटॅमिन टाकलेले आहेत. मुलं टॅबलेट्स खाऊ शकत नाही म्हणून आपण पावडर रूपामध्ये मुलांसाठीच हे डेली न्यूट्रिशनल ड्रिंक आपण तयार केलं आहे. एकूण 49 इसेन्शियल न्यूट्रिएंट्स, पहा, इसेन्शियल, ज्यांची गरज आहे तेच न्यूट्रिएंट्स न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये आहेत. ज्यामध्ये 10 बोटॅनिकल्स आहेत, जी आपली स्पेशालिटी आहे. 3 प्रकारचे प्रोटीन न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकले, ज्याचं आपण कमी प्रमोशन करतो. 3 प्रकारचे प्रोटीन आहेत. आता 48, त्यातलं एक जे आहे ते कमी केलंय, बरोबर आहे. आता 48 आपण कोणती जुनी साईड आहे, याच्यामध्ये एक जन ज्याला आहे त्याला एनर्जी मध्ये त्यांनी काय केलंय, कन्वर्ट केलंय. 3 प्रकारचे प्रोटीन, 29 विटॅमिन मिनरल्स, 3 प्री प्रोबायोटिक्स आणि 5 मायक्रो मॉलिक्युल्स यामध्ये आहेत. ज्यामध्ये फोकस आपल्याला काय करायचंय, आपला फोकस करायचंय 3 प्रकारचे प्रोटीन. फोकस 2 गोष्टी करायच्या. 3 प्रकारचे प्रोटीन आहेत: सोया प्रोटीन, वे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन. भारतामध्ये इतर कुठल्याही ड्रिंक मध्ये लहान मुलाच्या 3 प्रकारचे प्रोटीन टाकलेले आहेत: सोया प्रोटीन, वे प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन. मित्रांनो, सोया प्रोटीन, मिल्क प्रोटीन आणि वे प्रोटीन टाकण्यामागचं कारण हे आहे, वे प्रोटीनचे एक वैशिष्ट्य आहे. वे प्रोटीन तात्काळ रक्तामध्ये मिसळते आणि तात्काळ ऊर्जा देते, तात्काळ मसल्स कडे जाते आणि मसल बिल्डअप करते. वे प्रोटीन म्हणून जे जिमला जाणारे मुलं असतात ते वे प्रोटीन पितात. रक्तामध्ये 2च तास राहते वे प्रोटीन.
वे प्रोटीन आपण न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक मध्ये टाकलेलं आहे. म्हणजे आपण वे प्रोटीन परत कुठल्यामध्ये 3 प्रकारचे प्रोटीन आपण डायरेक्ट न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक बनाना कॅरेमल आणि न्यूट्रिचार्ज प्रोडक्ट शेक कॉफी हेझलनट मध्ये टाकलेला आहे. 3 प्रकारचे प्रोटीन टाकण्याचं कारण हे की एक तर मुलाचे तात्काळ मसल्स बनावे, सोया प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन. मिल्क प्रोटीन थोडं 4 तासापर्यंत रक्तामध्ये राहते आणि सोया प्रोटीन 6 तासापर्यंत रक्तामध्ये राहते. मिल्क प्रोटीन आणि सोया प्रोटीन यासाठी टाकलेले आहेत जे अँटीबॉडीज मुलाच्या शरीरात बनायला पाहिजेत रोग प्रतिरोधक क्षमता वाढवण्यासाठी, ते बनवण्याचं काम मिल्क प्रोटीन आणि सोया प्रोटीन करतात. हे प्रोटीन मसल्स बनते आणि मिल्क प्रोटीन आणि सोया प्रोटीन मुलाच्या शरीरामध्ये अँटीबॉडीज बनतील ज्या मुलाची रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल. म्हणजे सुरुवातीला आपण जे सांगितलं ना की न्यूट्रिचार्ज किट्स 3 प्रकारे 3 गोष्टीसाठी काम करते: शारीरिक विकास, मेंदूचा विकास आणि रोग प्रतिरोधक क्षमता. काही जिज्ञासू पालक असतात ते तुम्हाला विचारतील कसं काय वाढेल बरं रोग प्रतिरोधक क्षमता. रोग प्रतिरोधक क्षमता तेव्हा वाढेल जेव्हा त्याच्याकडे अँटीबॉडीज चांगले असतील त्याच्या शरीरामध्ये. आणि अँटीबॉडीज बनवण्यासाठी आम्ही सोया प्रोटीन आणि मिल्क प्रोटीन न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलं आहे. त्याने विचारले मेंदूचा विकास कसा होईल. आम्ही डीएचए आहे न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये, फोलिन आहे, टिनोस्फोरा कार्डिफोलिया आहे ज्यामुळे त्याचा मेंदूचा विकास होईल. शारीरिक विकास कसा होईल तर व्हिटॅमिन मिनरल आहे तर प्रोटीन आहे ज्याने शारीरिक विकास होईल. मुलगा आजारीच पडणार नाही लवकर. का पडणार नाही आजारी तर 10 बोटॅनिकल्स आहे जे आपलं वैशिष्ट्य आहे. मार्केटमध्ये कुठल्याच प्रोडक्ट मध्ये 10 बोटॅनिकल्स नाहीत जे आपलं वैशिष्ट्य आहे. 3 प्रकारचे प्रोटीन लक्षात ठेवा. बाकी हे आपलं वैशिष्ट्य आहे. 3 प्रकारचे प्रोटीन कुणी टाकले नाही तर ज्यानं त्याच्या मुलाची गरज आहे व्यवस्थित वजन वाढण्यासाठी, हाडं वाढण्यासाठी, मसल्स वाढवण्यासाठी आणि बॅक्टेरियाचं संतुलन ठेवण्यासाठी 29 व्हिटॅमिन मिनरल आपण आहेत ज्यानं रोग प्रतिरोधक क्षमता वाढेल. परंतु आपली स्पेशालिटी आहे 10 बोटॅनिकल्स. 10 बोटॅनिकल्स म्हणजे आजीबाईचा बटवा आहे ना, आजीबाईचा बटवा. आता काय झालंय घरामध्ये आजीबाईच राहिल्या नाहीत. म्हणजे आता छोट्या छोट्या फॅमिली झाल्या आजीबाई घरात नाहीत आणि ज्या आजीबाई आहेत त्या आजीबाई मॉडर्न आजीबाई झाल्या. त्यामध्ये पिशवी गिशवी बटवा गिटवा आपण थोडं सांगणार. मी कित्येक आजीबाई इंस्टाग्रामवर बघतो, फेसबुकला बघतो, आजीबाई सुद्धा आता मॉडर्न झाल्या. त्यांच्याकडे बटवा राहिला नाही, पिशवी राहिली नाही. मग ते काम आपण केलंय. आजीबाईच्या पिशवीतल्या सगळ्या गोष्टी आपण न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकल्या आहेत ज्या आयुर्वेदिक आहेत. एक सांगा त्या आयुर्वेदिक आहेत बिलकुल हर्बल आहेत. हर्बल आपण 10 बोटॅनिकल्स टाकले आहेत. हे तुम्हाला एका स्लाइड मध्ये तुम्हाला 10 बोटॅनिकल्स दिसतील ज्यामध्ये फेलन्थस न्यूरुरी, ग्लायसायझा ग्लाब्रा, विटिस वेनिफेरा, टिनोस्फोरा कार्डिफोलिया, ऑसम सेक्टम, जिंजबर ऑप्शनल, कॅरम रॉक्सबेर्गनम, चिली पेपर एक्स्ट्रॅक्ट, ऑरेगिनॉन आणि सिनेमन. हे 10 बोटॅनिकल्स मुलाची इम्युनिटी वाढवण्यासाठी काम करतात. फेलेंथस न्यूरुरी हे भूक वाढवते. जी आपल्याकडे प्रॉब्लेम होते त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्या दृष्टीने तुम्ही पहा. प्रॉब्लेम काय होता की मुलं जेवत नाहीत. जेवत का नाही तर भूक लागत नाही. तर फेलन्थस न्यूरुरी मुलाची भूक वाढवते. मुलाचं त्याच्या आई वडिलांचं ऐका. प्रॉब्लेम काय भूक लागत नाही का तर भूक वाढवण्यासाठी सहाय्यक आहे फेलन्थस न्यूरुरी. हे त्याचे रिसर्च पेपर. ग्लायसायझरा ग्लाब्रा हे त्याचे रोग प्रतिरोधक क्षमता वाढवते. हे त्याचे रिसर्च पेपर. विटिस वेनिफेरा हे स्पेशली मुलांना सर्दी खोकला लवकर होतो. हिवाळ्यात वातावरणामुळे होतो आणि उन्हाळ्यात ते थंड पदार्थ खातात, फ्रीज मधले पदार्थ खातात, आईस्क्रीम खातात. एक विचार करून पहा 10 रुपयाच्या पॅकेट मध्ये दुधाची आईस्क्रीम कशी काय येऊ शकेल हो. जे आपण 50 ग्रॅम 100 ग्रॅम आईस्क्रीम आणतो कुठल्याही कंपनीच्या आणत नाही. एक विचार करा त्यानं एवढं मोठं फ्रीजर ठेवलंय त्यामध्ये त्याची पॅकिंग, ते प्लॅस्टिकचा डब्बा, त्यासोबत लाकडी चमचा आणि दुधाची आईस्क्रीम कसं काय असू शकते एवढी 10 रुपयामध्ये कशी मिळत. ते आईस्क्रीम नाहीच आहे, ते दुसरंच काहीतरी आहे. दुधाचं तर अजिबात नाही. 150 रुपयामध्ये फॅमिली पॅक कसं काय येऊ शकेल हो एवढा मोठा. 150 रुपयात इतकं दूध येणार नाही ज्यामध्ये 50% पाणी असलेलं दूध सुद्धा येऊ शकणार नाही.
त्याची वाहतूक खर्च, मॅन्युफॅक्चरिंग, त्याचा नफा, डिस्ट्रीब्युटरचा नफा, त्या एजंटचा नफा, कंपनीचा नफा, असं असून तुम्हाला 150 रुपयात फॅमिली पॅक आईस्क्रीम कसं मिळेल? म्हणजे ते दुधाचं तर निश्चितच देत नाही, दुसरंच काहीतरी आपल्याला देत आहेत. तर मित्रांनो, त्यामुळं मुलांना या दिवसामध्ये सुद्धा सर्दी खोकला होतो. मॅक्झिमम मुलांना या दिवसामध्ये सर्दी खोकला झालेला आहे आणि तो सर्दी खोकला दूर करण्यासाठी विटिस वेनिफेरा इथं काम. सर्दी खोकला होतोय तिथं दूर करायसाठी. आणि सर्दी खोकला झाला की आपण त्यांना सरळ मेडिकलवर जातो आणि औषध आणतो आणि ते औषध देतो, ज्यानं त्यांची इम्युनिटी कमी होते. इनोस्फोरा कार्डिफोलिया त्याचा आयक्यू वाढवल, हे त्याचे रिसर्च पेपर. कॅरम रॉक्सबॅर्गनम हे शारीरिक इम्युनिटी मजबूत करण्यासाठी मदत करत. शारीरिक इम्युनिटी त्यांनी मजबूत होईल. हे सौदी अरेबियाच्या जजान युनिव्हर्सिटीमध्ये झाले रिसर्च आहे. हे पूर्ण फ्लू आणि सर्दी दूर करण्यासाठी पूर्वी सुंठ उघळून द्यायचे. ते आले जिंजबर ऑप्शनल म्हणजे आले. पूर्वी सुंठ उघळून द्यायचे. बऱ्याचदा सुंठाचा लेप कशावर लावायचे? माथ्यावर लावायचे. आता कोणी लावत नाही. तर फ्लू आणि सर्दी दूर करण्यासाठी इथे काम करत. जिंजबर ऑप्शनल सर्दी आणि फ्लू दूर होण्यासाठी. ऑसिमम सेक्टम श्वसन प्रणाली मजबूत करल. तुमच्या श्वसन प्रणालीमध्ये कुठेही अडथळा असेल, सूज असेल तर, किंवा बॅक्टेरियामुळे काही प्रॉब्लेम झाले असतील तर श्वसन प्रणाली, ऑसिमम सेक्टम म्हणजे तुळशीचं सत्व. तुळशीच्या पानापासून, तुळशीच्या काड्यापासून जो काढा पिला जातो, त्यानं जी आपली श्वसन प्रणाली मजबूत होती, ही श्वसन प्रणाली न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये असलेल्या ऑसिमम सेक्टम मुळे श्वसन प्रणाली मजबूत होईल. चिली पेपर एक्स्ट्रॅक्ट जे बंद नाक उघडेल. चिली पेपर एक्स्ट्रॅक्ट म्हणजे आपल्या जे आपण मिरची खातो, मिरचीचा एक्स्ट्रॅक्ट आहे. आपल्या बऱ्याच वाटायला मिरची कसं काय लहान मुला खाऊ घालायची, त्याचा एक्स्ट्रॅक्ट काढलाय, ज्यानं आपल्या मुलाची नाक बंद नाक उघडण्याचं काम होते. बंद नाक खोलते चिली पेपर एक्स्ट्रॅक्ट. ऑरिगेनॉल त्याने छातीमधलं संक्रमण दूर होण्यासाठी काम करते. छातीमधलं संक्रमण दूर होतं. सिनेमन म्हणजे दालचिनी, दालचिनीचं सत्व यामध्ये आहे, जे फ्री रेडिकल्स दूर करते. जो ऑक्सिडेटिव्ह ट्रेस मुलामध्ये निर्माण होतो चयापचयामुळे किंवा तणावामुळे, तो दूर करण्यासाठी काम करत. फ्री रॅडिकल्स दूर करत. आणि न्यूट्रिचार्ज किट्स या सर्व सत्वांमुळे, त्या 48 न्यूट्रिएंट्स मुळे क्लिनिकल प्रूव्हन आहे. कशासाठी क्लिनिकल प्रूव्हन आहे? की न्यूट्रिचार्ज किट्स 90 दिवस ते 120 दिवस घेतल्यानंतर मुलाचं वजन वाढतंय, उंची वाढतंय, बीएमआय वाढतंय, सोबत विकासात्मक कौशल्य सुद्धा वाढते. यासाठी न्यूट्रिचार्ज किट्स क्लिनिकल प्रूव्हन आहे. न्यूट्रिचार्ज किट्स सारखं क्लिनिकल प्रूव्हन प्रोडक्ट मार्केटमध्ये कुठेही नाही. रियल कोको पावडर न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये टाकलेला आहे. दोन स्वादामध्ये येते, एक रियल कोको पावडर मध्ये आणि रियल अल्फान्सो म्हणजे हापूस आंबा टाकलेला आहे एका स्वादासाठी. हापूस आंब्याचं वैशिष्ट्य आहे की मुलांच्या डोळ्याचं स्वास्थ्य ठीक राहते, दृष्टी व्यवस्थित राहते, त्याची स्मरण शक्ती वाढते आणि इम्युनिटी वाढते. आपण घरी आता खाणार आहोत, सुरू झालं ना आंब्याचं सीझन, आपण खातो केशर आहे की नाही. इकडं कर्नाटकामध्ये चांगला आंबा मिळतो. कुठला मिळतो? देवदत्तजी हापूस मिळतो. हा, तिकडं हापूस मिळतो, कोकणात हापूस मिळतो. आमच्याकडे आम्ही काय करतो, जो मिळतो तो आणतो, त्यात भरपूर प्रमाणात साखर टाकतो आणि गोड करून खातो. हापूसची चव म्हणजे आता आपल्या मुलांना हापूस खाऊ घालू शकतो आपण. न्यूट्रिचार्ज किट्स मँगो जर तर रिअल हापूस आंब्याचा पावडर यामध्ये टाकलेला आहे. 100% शाकाहारी आणि वाढत्या शरीराची जी गरज आहे, फॉर्मेशन सुरू आहे त्याच्या बॉडीचं फॉर्मेशन सुरू आहे. असं त्याचं बॉडी फॉर्म होत असताना जे विटॅमिन मिनरल मिळायला पाहिजे ते सर्व विटॅमिन मिनरल सोबत 10 बोटॅनिकल्स, 3 प्रकारचं प्रोटीन न्यूट्रिचार्ज किट्स, रिअल अल्फान्सो
आणि न्यूट्रिचार्ज किड्स रिअल कोको पावडर मध्ये आपण देऊ शकतो. 2 वर्षापासून 13 वर्षाच्या मुलाला द्यायचे. सोबत न्यूट्रिचार्ज सुद्धा द्यायला हवं. 1 ग्लास दुधामध्ये तुम्ही मिळवा आणि एकदा मुलांना त्याची टेस्ट लागली तर मुलं रेग्युलर घेतील. मुलांना त्याची टेस्ट डेफिनेटली आवडते. मार्केटमध्ये बोर्नविटा असो, हॉर्लिक्स असो, कुठल्याही प्रोडक्ट मध्ये 23 ग्रॅम जे आहे ते तुम्हाला प्रोटीन मिळणार नाही. 7 ग्रॅम, 11 ग्रॅम, 14 ग्रॅम असं प्रोटीन, बोटॅनिकल्स नाही. प्रोटीन एकदम कमी त्यांच्यामध्ये जे आहे ना, त्यामध्ये जास्त काय आहे, बोर्नविटा हॉर्लिक्स मध्ये 2 गोष्टी जास्त येतात, साखर चॉकलेट पावडर आणि ऍडव्हर्टाइज. जास्त काय त्याची ऍडव्हर्टाइजचा इतका मारा आहे, इतकं ऍड त्यांच्या सुरू आहेत, इतक्या ऍड सुरू आहेत. प्रत्येक व्यक्तीला आईला वाटतंय की माझ्या मुलांना मी चांगली गोष्ट देते, कारण त्यांना ऍड मध्ये दिसते आणि त्या खोट्या ऍड आहेत. खोट्या जाहिरातीला बळी पडतो आपण, खोट्या जाहिरातीला बळी पडतो. आणि न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये साखर टाकलेली नाही. आपल्याला आपल्या मुलाच्या आवडीनुसार त्यामध्ये साखर टाका. साखर टाळायची असेल तर खजूर विकत आणा मार्केटमधून, खजूर सुद्धा तुम्ही टाकू शकता. ऑर्गॅनिक गुळ सुद्धा सध्या मार्केटमध्ये मिळतोय, तुम्ही गुळ सुद्धा त्यामध्ये टाकू शकता. त्यानं त्याचं परत एचबी वाढायला सुद्धा मदत होईल. न्यूट्रिचार्ज किट्स सारखं प्रॉडक्ट आपल्या हाती लागणं हे आपलं सुदैव आहे. इतकं चांगलं प्रॉडक्ट आपल्या हाती लागणं. आणि सध्या तुम्ही ज्यांना न्यूट्रिशन वुमन, सध्या खूप जास्त प्रमाणात आपण न्यूट्रिचार्ज वुमन पोहोचवले आहे खूप महिलांपर्यंत. दुसऱ्या महिन्याची न्यूट्रिचार्ज वुमन घेऊन जात असताना मोठ्या बॅग मध्ये न्या, न्यूट्रिचार्ज वुमन खाली ठेवा आणि त्यावर न्यूट्रिचार्ज किट्स ठेवून न्या. आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर गेट मध्ये त्यांना देऊ नका न्यूट्रिचार्ज वुमन. घरात जाऊन बसा ताई, बसा आणि आधी हे प्रोडक्ट वर, जे तुम्हाला प्रोडक्ट त्यांना नंतर शेअर करायचे का ते वर ठेवा, ते काढून ठेवा त्याच्या टेबलवर, नंतर काढून न्यूट्रिचार्ज वुमन द्या. हे घ्या मला न्यूट्रिचार्ज वुमन, हे काय आहे त्यांना हे सांगा. त्याच्याविषयी डिफरंट विचार, इतका चांगला पॅकेट आहे आणि इतकं आकर्षक पॅकिंग आहे न्यूट्रिचार्ज किट्सची. एक तर गोल्डन, आणि गोल्डन कलर दिसला की कुठली स्त्री त्याला हात लावल्याशिवाय थांबू शकत नाही. गोल्डन कलर त्यांचा काय आहे, एकदम वीक पॉइंट आहे. आणि त्या वीक पॉइंट मुळे गोल्डन किती वर गेलंय, 92-93 वर गेलंय. आता फक्त सोनं लांबून बघायचं आणि घरी बसायचं. सोन्याच्या किमती इतक्या वाढल्यात. मी आमच्या सराफा मार्केट, आमच्या परतूर शहरामध्ये सराफा मार्केट फार मोठं आहे. कारण आमच्या परतूर शहरामध्ये आमचे इथले चोर महाराष्ट्रभर गाजलेले आहेत. त्यामुळे आमचं सराफा मार्केट सुद्धा महाराष्ट्रभर गाजलेलं आहे. परतूर शहरातले चोर म्हणजे दूरपर्यंत आहेत, दूर दूर त्यांची ख्याती पसरली आहे. मी फक्त एक मार्केटला चक्कर मारून येत असतो. मस्त सोनं बघायचं आहे, आपल्या गावात खूप सोनं आहे म्हणायचं आणि बसायचं आहे. आपल्या गावातच आहे, दूर थोडंच आहे. तर सोनेरी रंग जो आहे, हा सोनेरी रंग त्यांना आकर्षित करत. आणि त्यातले जर ते हॉर्लिक्स पाजत असतील, बोर्नविटा पाजत असतील, कुठलेही पाजत असतील, तुम्ही फक्त त्यांना तुलना करायला लावा की काय आहे न्यूट्रिचार्ज किट्स मध्ये. आणि ही तुलना केल्यानंतर एकही महिला अशी राहणार नाही की जे आपल्या बाळाला न्यूट्रिचार्ज किट्स पाजणार नाही. आईचा जीव जो आहे बालकामध्ये एक वेळ स्वतःवर खर्च करणार नाही, परंतु बालकावर खर्च करतील. तर मित्रांनो, न्यूट्रिचार्ज किट्स हे सर्वोत्तम प्रोडक्ट मार्केट मधलं अवेलेबल आहे, बिलकुल. आणि याचे रिझल्ट खूप छान आपल्याला पाहायला मिळतील. आपल्यासोबत डॉक्टर खोब्रागडे साहेब आहेत. मी त्यांना 1 मिनिट अनम्यूट करतो. ते मागच्या हिंदी मिटिंगला सुद्धा होते, त्यांच्या टीमसाठी हिंदी मिटिंग मध्ये होते न्यूट्रिचार्ज किट्स साठी. आणि मला चांगलं वाटलं की आज मराठी मिटिंगला सुद्धा आहेत. त्यांनी काही जणांना न्यूट्रिचार्ज किट्स डेफिनेटली सजेस्ट केले असतील आणि डॉक्टर म्हणून लोक लगेच घेतात. आणि त्यांना काय अनुभव आले, आपण डॉक्टर साहेबांना ऐकू. तर माझ्या रेग्युलर प्रॅक्टिस मध्ये मी म्हणजे जेव्हा लहान मुलं माझ्या हॉस्पिटलमध्ये येतात तेव्हा मी त्यांचं हाईट आणि वेट चेक करत असतो. तर हाईट आणि वेट चेक केल्यानंतर मग असं लक्षात येतं की बाबा त्यांच्या न्यूट्रिशनची कमी आहे त्यांच्या बॉडीमध्ये. तर मग मी त्यांना ऍडवाइस करतो की बाबा यांना यांचं पोषण चांगलं व्हायला पाहिजे, त्यांची हाईट वाढायला पाहिजे, वेट वाढायला पाहिजे आणि इम्युनिटी पॉवर वाढायला पाहिजे. यासाठी
न्यूट्रिचार्ज किट्स खूप छान आहे आणि ते ऍडवाइस केल्यानंतर लोक रेग्युलर घेत असतात आणि चांगला सेल आहे सर याचा. आणि त्याचा परिणाम दिसतो का नंतर? परिणाम 3 महिने मी सांगतो सर, 3 महिन्यामध्ये तुम्ही रेग्युलर दिल्यास चांगला परिणाम दिसतो. तर 3 महिन्यामध्ये दिसतो सर परिणाम. एकदम धन्यवाद डॉक्टर साहेब. म्हणजे त्यांनी सजेस्ट केलं की डॉक्टर अगोदर पिडाश्युअर सजेस्ट करायचे बरेच डॉक्टर, परंतु पिडाश्युअर पेक्षा दुपटीपेक्षा जास्त प्रोटीन आपल्याकडे आहे. पुन्हा एका प्रकारचं प्रोटीन आहे, 3 प्रकारचं प्रोटीन आहे आणि त्यामुळं त्याचे रिझल्ट दिसत आहेत. आणि रिझल्ट दिसल्यामुळं न्यूट्रिचार्ज किट्सनं, मी सांगितलं माझ्या भाच्याला मी दिलं तर नुसते प्रोडक्ट विकले गेले, त्याने शॉपच घेतलं. म्हणजे परिणाम दिसत आहेत. तुम्हाला एखाद्या घरामध्ये एंट्री करण्यासाठीचं सर्वात चांगलं प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज किट. आता याचा सेल कसा करायचा? तर आपल्या घरामध्ये मुलांचे वाढदिवस आपण साजरे करतो, तर बच्चे पार्टी येतात, तर त्या सगळ्यांना न्यूट्रिचार्ज किटचा शेक पाजतात. हे घेतात, मग काय आहे आणि हे डब्बे जर ठेवा, हे पाजते काय आहे, जागरूक पालक डेफिनेटली बघतील. आपल्या मुलाची छोटे छोटे बीसी छाबडाजी सेलिब्रेशनवर फार भर देतात. सेलिब्रेट करा, प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट करा. आपल्या मुलाला चांगले मार्क आले असतील, आपल्या मुलाला मागच्यापेक्षा बरे मार्क आले असतील, तर त्याच्या सगळ्या क्लासमेटला बोलवा. त्याच्या ज्या रिक्षामध्ये तो जातोय, ज्या स्कूल बसमध्ये शाळेत जातोय, ज्या प्ले ग्रुप मध्ये तो आहे, ज्या ट्युशनला तो जातोय, सगळ्यांना बोलवा. त्यांच्या पालकाला बोलवा, त्यांना बोलवा. पालकाला आपला जीव चहा पाजा. आता थंड गरमीचे दिवस आहेत, आपल्याकडे खूप छान छान शरबत आहे, तर ते शरबत पाजा आणि मुलांना न्यूट्रिचार्ज किट्स पाजा. थंड दुधामध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. ते एक एक बर्फाचा ट्यूब टाकून छान प्लॅस्टिकचे कप विकत आणून तुम्ही त्यांना पाजा. मुलांना काय दिलंय म्हणताना, आम्हाला तुम्ही शरबत दिले, आपलं मुलांना काय दिलंय, तर तुमचा सेल डेफिनेटली वाढायला लागेल. डेफिनेटली त्यांना आपल्या मुलगा क्रिकेट खेळत असेल, कुठला खेळ खेळत असेल, त्यामध्ये त्यांनी काही नवीन कौशल्य शिकले असेल, त्याची पार्टी आयोजित करा. सेलिब्रेट. पालकांना बोलवा, त्या मुलांना बोलवा. 10-20 मुलांना घरी गच्चीवर पार्टी ठेवा, घरी पार्टी ठेवा आणि मुलांना शेक पाजा. डेफिनेटली तुमच्या न्यूट्रिचार्ज किटचा सेल खूप जास्त वाढू शकतो. आपल्या मुलांना छोटी जरी त्यांनी कशामध्ये प्रगती दाखवली असेल ना, त्याच्या मित्राला पार्टी द्या न्यूट्रिचार्ज किटची. आणि पालकाला शरबतचं नाव काय संतोषजी, मला शरबतचं नाव आठवत नाही आपल्या. ऑरेंज आहे, मँगो आहे सर, क्रंची मँगो. क्रंच आहे की नाही. आणि परत आपल्याकडं रोआबजा सारखं सुद्धा एक आलंय ना, लाल हो रोज. हो. हा, तर ते पालकांना पाजा आणि मुलांना न्यूट्रिचार्ज किट्स पाजा. तुमचा 30 मुलं जर आले रोज सिरप, 30 मुलं जरी आले आणि तुम्ही त्यांना पूर्ण एक स्कूप जरी दिलं, तर तुमचा एक डब्बा संपल. 30 मुलं जरी पार्टीला आले तरी तुमचा एक डब्बा संपल. परंतु त्यातून तुम्हाला रेग्युलर कस्टमर किती मिळतील याचा विचार करा. आणि एरवी आपण चॉकलेट, भेळ, कुठल्या ना कुठल्या समोसे, वडापाव पार्टीमध्ये हे ठेवतोच ना, यापेक्षा हेल्थ मीट. तर तुम्हाला याचा तर तुम्हाला हा खास पान पण आहे आपल्याकडं. तर पालकासाठी तुम्ही काही ठेवू शकता, परंतु मुलासाठी न्यूट्रिचार्ज किट्स ठेवा. आणि याची पार्टी एकदा मुलाने केल्यानंतर तुमचा सेल डेफिनेटली तुम्हाला याचा वाढला दिसेल. आपल्या मुलाचं छोटं छोटं यश आपण सेलिब्रेट करूया. छोटं छोटं यश एकदम, त्यानं मागच्या पेक्षा त्याचा परफॉर्मन्स वाढला. वर्गामधल्या परफॉर्मन्सची काय घेणं देणं नाही आपल्याला. त्याची जी त्याचं जे कॉम्पिटिशन आहे स्वतःशी, आपल्या मुलानं एक पायरी पुढे गेला असं सेलिब्रेट करा. एक पायरी मागच्या टेस्ट पैकी याच्यामध्ये एक पायरी पुढे गेला, सेलिब्रेट करा. आणि त्या सेलिब्रेट केल्यामुळं ते सेलिब्रेशन जे आपण घरी ठेवून, ते सेलिब्रेशन डेफिनेटली मुलाचा उत्साह वाढेल आणि आपला सेल सुद्धा वाढेल. याचा दोन प्रकारे आपला फायदा होईल. न्यूट्रिचार्ज किट्स या प्रकारे काम. आता न्यूट्रिचार्ज किट्स चे रिझल्ट कुणाकडे असतील तर तुम्ही शेअर करू शकता. कचरे साहेबांकडे त्यांच्या मुलीवर फार छान रिझल्ट दिसत आहेत. मला दोन्ही मुली जालन्यामध्ये भेटल्या होत्या. अनम्यूट ऑफिसर साहेब, नाही अनम्यूट नाही झाला तुम्ही. हा बोला. सर बरोबर आहे. मी
मागच्या पण मुलीला दिलं तर एक 4 डब्यामध्ये सर 6 इंच वाढ वाढली सर. 4 डब्यामध्ये म्हणजे 4 महिन्यामध्ये हो. मुलीची हाईट. आणि मी बोला. मी तिचा व्हिडिओ तुम्हाला सेंड करतो सर. आणि तिचा आपण नांदेडला पण सत्कार पण केलेला आहे सर. हा, आता सत्कार झाला, त्या सत्काराची पार्टी ठेवा आणि सगळे बोला तुमच्या पोलीस क्वार्टरवरचे सगळे मुलं. आता नांदेडला सत्कार झालाय तर त्याची पार्टी ठेवायची. कशामध्ये सर्टिफिकेट धरून फोटो काढायचे मस्त घरातच परत एकदा. आणि तुम्हाला माहिती का शाळेची स्टाईल, आपल्या मुलगा एखाद्या बाहेर कॉम्पिटिशन मध्ये जाऊन आला, त्यानं मेडल मिळवलं, ट्रॉफी मिळवली, सर्टिफिकेट मिळवलं, तर ज्या शाळेत आपला मुलगा आहे त्या शाळेमध्ये ती ट्रॉफी घेऊन परत बोलवतात. परत त्या हेडमास्टरच्या हाताने ती ट्रॉफी देतात, हेडमिस्टरच्या हाताने ती ट्रॉफी देतात, परत त्यांच्या शाळेची ऍड करतात. म्हणजे मिळवल्या आपल्या मुलानं आणि त्यांची शाळा परत एकदा ऍड करते. तर आपण तसं तुम्ही मला व्हिडिओ पाठवा, आपण पुढच्या मी बघतो तो व्हिडिओ. आणि डेफिनेटली जर त्यांनी काही सर्टिफिकेट मिळवलंय, ट्रॉफी मिळवली, तर तिचं पार्टी ठेवा, तिथं न्यूट्रिचार्ज किट्स शेअर करा, मुलांना पाजा. सुरेश गुरुदेव, आपल्याकडं न्यूट्रिचार्ज किटचा सगळ्यात मोठा रिझल्ट आहे. मी गेल्या वेळेस पण सांगितलं होतं की एक 7-8 वर्षाचा मुलगा होता आणि त्याला सांगितलं होतं डॉक्टरांनी की म्हणजे ते कमरेपासून खाली म्हणजे एकदम लूज झाला होता, म्हणजे पूर्ण विकनेस आला होता, त्याला चालता पण येत नव्हतं. तर 12 हत्ते म्हणून आहेत जे उस्मानाबाद जिल्ह्यात राहतात, धाराशिव म्हणतात त्याला आता. तर त्यांना आपण ते किड्स दिलं सर 2 टाइम न्यूट्रिचार्ज किड्स आणि सोबत बीएचे ट्विज दिलं. तर त्यांचं 3 महिन्यात रिझल्ट असा आला सर की ते लेकरू बिलकुल पहिल्यापेक्षा जास्त स्पीडनं धावायला लागलं. आणि खूप जबरदस्त रिझल्ट आहे सर ते. तसे न्यूट्रिचार्ज किड्सचे तर खूप रिझल्ट आहे. माझी जे नात आहे तिला मी थोडस आपल्या याच्या ट्रेनरच्या पण पुढे जाऊन 1.5 वर्षात तिला मी न्यूट्रिचार्ज किड्सचा अर्धा चमच चालू केला होता. मी ट्रेनरला विचारलं, ते म्हणे बघ तुम्ही, आम्ही तर नाही सांगू शकत पण तुम्ही तुमच्या लेवलला करू शकता. तर ती आज सर तिच्या म्हणजे याच्यात टॉप आहे सर ती. वाव. आणि तुम्ही आजोबा आहेत म्हणजे एकदा मला तुम्हाला स्पॉटलाइट करू द्या. म्हणजे तुम्ही आजोबाच आहेत म्हणजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे हे आजोबा आहेत म्हणून. आता म्हणजे आजोबाच आहेत तर काम करतात. बिलकुल बिलकुल. आजोबा आहे आणि जवळपास 6वं वर्ष तिला सुरू आहे सर. एकदम बढिया रिझल्ट आहे. म्हणजे तिला गर्भापासूनच आपण डीएचए आणि ट्रिजाझुमेन तिच्या मम्मीला पण दिलं होतं. त्यामुळे सगळ्यात मोठी गोष्ट सर आपण हे केल्यामुळे की तिचं सीझर नाही झालं सर, नॉर्मल डिलिव्हरी झाली. ओके, एकदम राईट. किती मोठा ते खर्च वाचला, त्रास वाचला. येस येस येस. हे सगळ्यात महत्वाचं की त्रास वाचला, खर्चाला बघतो सर, त्रास पण बघावा लागेल. त्रास पण बघावा लागेल. बिलकुल. सुरेश इकडे खूप छान रिझल्ट, ते मॅक्झिमम प्रोडक्ट शेअर करत असल्यामुळे जितके जास्त आपण प्रोडक्ट शेअर केले तितके जास्त रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतील. सर हा सर, माझ्याकडे सुद्धा तसंच आहे सर अनुभव. मुलगा आणि मुली हे दोघांना न्यूट्रिचार्ज किट रेग्युलर आहे. तर दोघांचे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हॉस्पिटलला यापूर्वी कधी गेलो असं आठवत नाही. एक तर ते खूप छान अनुभव आहे माझा स्वतःचा. म्हणजे हॉस्पिटलला जाण्याचं कामच पडलेलं नाही कधी. आणि दुसरी गोष्ट मुलीच्या बाबतीत सांगतो, आहे म्हणजे छोटीच, म्हणजे आत्ताच कम्पेअर करणं किंवा कॉम्पिटिशन करणं ते योग्य नाही, पण परंतु तिच्या लेवलवर पूर्ण म्हणजे क्लासमध्ये फर्स्ट असते सध्याला. आणि आता त्यामुळं प्रत्येक वाढदिवसाला आणि प्रत्येक छोट्या सेलिब्रेशनला आपलं एकच ड्रिंक, ते म्हणजे न्यूट्रिचार्ज किट्स. बाकीच्या मुलाला पाजवायचं, आपोआप आपला सेल सुद्धा होतो आणि आपल्या मुलांचं कौतुक सुद्धा होतं. शपना मॅम. हाँ जय श्री सर, मैंने भी न्यूट्रीचार्ज के साथ बहुत सारे ये लोगों से अनुभव लिए थे, लेकिन मैंने घर में पर्सनली अनुभव लिया. मेरा बच्चा सर अबेकस क्लास में जाता है, 3rd लेवल पर है अभी तक उसको 30%, 35% आते थे, लेकिन अभी फिलहाल इस महीने में उसने 1 महीने के इसमें ही पूरा आउट ऑफ मार्क लिए है सर. और उसकी मैडम ने भी जो है बहुत सारी उसकी तारीफ की है. न्यूट्रीचार्ज की वजह से बहुत फर्क पड़ा है सर. ओके ओके, बहुत 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 बढ़िया. आणि आता त्यांचा जर पहिला नंबर आलाय तर मग त्यांना 1 मे ला रिझल्ट आहे, तर 1 मे ला आपण सगळेजण न्यूट्रिचार्ज किट्स पार्टी करायला पाहिजे घरी सर्व मुलांना बोलून. हा, थँक्यू मॅम. अर्जुनजी बोला.
नमस्कार सर. सर माझी भाषी आहे सर, ते 6 वर्षाची आहे सर, 6 वर्ष. तिला 4 महिने न्यूट्रिशन किट दिलं सर, तर टॉपर आली सर, 99% मिळालं तिला शाळेमध्ये. आणि सर ते न्यूट्रिशन किटचा फायदा आहे सर. ते म्हणते मामा मला न्यूट्रिशन किट, तर मी तिला सर हर महिन्याला माझ्याकडे न्यूट्रिशन किट देते. मला काही नाही पाहिजे, न्यूट्रिशन किटचा डबा आणून द्यायचा म्हणते. तर ठीक आहे, Yes, मी yes. तिला 1 महिन्याला हर महिन्याला देते सर न्यूट्रिशन किटचा डबा. दोघी बहिणी पितात सर, आणि ते पाण्यामध्ये पितात सर, बरं, त्यांना दूध आवडत असेल तर पाण्यामध्ये पित असतील. पाण्यात पितात सर. यस यस, बहुत बढिया. आणि प्रत्येक मामा आवडीचा असतो. भाच्याचा सगळ्यात जास्त आवडीचा मामा म्हणजे एकदम आवडीची गोष्ट असते ना. तर आपलं काम आहे की आणि आता पुन्हा आपलं काम आहे की जर त्यांच्या आई वडिलाला जर हे नसेल तर आपण त्यांना जागरूक करणं आपलं काम आहे. डेफिनेटली. शबाना मैम, और कुछ बात करनी है? आपका हैंड रेज दिखा मुझे. नहीं सर. ओके. Yes. कविता मैम. नमस्ते सर. जय आरसीएम सर. न्यूट्री चार्ज, मेरा चार्ज न्यूट्री चार्ज. तर सर मी पण माझ्या मुलाला न्यूट्री चार्ज किट्स चालू ठेवलं होतं एक 6वीला असताना. तर खूप छान रिझल्ट आला मुलाला माझ्या. आणि त्याच्यानंतर तो याला पण ग्राउंडला पण जायचं, तर त्याला मी न्यूट्रिचार्ज गेनर, प्रोडाईट पावडर, आणि त्याने पण छान रिझल्ट आला सर. त्याची उंची पण वाढली आणि खूप मस्त, म्हणजे तो हँडबॉल मध्ये पण पहिला आला पुणे जिल्ह्यामधून. तर खूप छान रिझल्ट आला सर. न्यूट्रिचार्ज मी तर डेली घेते, माझे मिस्टर पण घेतात न्यूट्रिचार्ज मॅन. बायोएच पण चालू आहे त्यांना, न्यूट्रिचार्ज व्ह्यू पण चालू आहे, DHA 200 पण चालू आहे. तर आम्ही घरामध्येच, माझं न्यूट्रिशन भरपूर आहे. आणि मी माझ्या भाच्याला सर, तुम्ही जसं सांगितलं ना तुमच्या भाच्याला तुम्ही दिलं, तर मी माझ्या भाचीच्या मुलाला दिलं. ते माझ्याकडे आले काल, न्यूट्रिचार्ज किट्स. त्याच्यात एवढा लहान मुलगा आहे, 5वीला आहे, तर त्याच्या डोळ्याच्या खाली अशी काळी वर्तुळ आली. तर मी म्हणलं, एकदम असं सुकलेला चेहरा मला दिसला त्याचा. तर मी त्याला सांगितलं, म्हणलं बा तुम्ही न्यूट्रिचार्ज किट चालू करा, बघा रिझल्ट. एक कंटिन्यू 3 महिने घ्या आणि तुम्हीच सांगाल रिझल्ट आहे का नाही. तर खूप छान. त्यांना पण मी म्हणजे डिस्ट्रीब्युटरच बनवून घेतलं डायरेक्ट, आणि त्यांना एक 4,500चे प्रोडक्ट देऊन डिस्ट्रीब्युटर बनवलं. ते एवढ्या आनंदी मला म्हटल्या, मामी माझा मुलगा दररोज घेतो, शिवाय न साखर टाकता घेतोय सर. वा, छान रिझल्ट. धन्यवाद धन्यवाद. खूप धन्यवाद सर, तुम्ही आज छान माहिती दिली मराठीत. मी पहिल्यांदाच सेशन ऐकलं मराठी. मॅडम, आपलं दर रविवारी सेशन असतं मराठीमध्ये, आणि तुमच्या अपलाईन कोणी असतील त्यांच्याकडे बहुतेक लिंक पोहोचत असते. पुढच्या रविवारी फक्त होणार नाही, मुंबईला प्रोग्राम असल्यामुळं. आता एरवी आम्ही कंटिन्यू इथली जी मंडळी दिसते तुम्हाला 50-60 जण, आम्ही दर रविवारी भेटत असतो. तुम्ही सुद्धा येत चला. ओके, थँक्यू. आणि हे असे रिझल्ट ज्यावेळेस आपण मुलांना न्यूट्रिचार्ज किट्स देतो, त्याचे रिझल्ट येतात, आणि आपण जेव्हा शेअर करतो न्यूट्रिचार्ज किट्स, त्यावेळेस त्यांना मला 3 महिने तरी घ्या. 3 महिन्यानंतर डेफिनेटली रिझल्ट दिसतील. आणि जसं ताईनं सांगितलं की त्यांना डिस्ट्रीब्युटर सुद्धा झालंय, बिझनेसही आपला वाढतो. आणि हे डोर बेल प्रोडक्ट आहे न्यूट्रिचार्ज किट्स, हे डोर बेल प्रोडक्ट आहे. यातून आपल्याला कुठल्याही घरामध्ये एंट्री मिळते. किती श्रीमंत व्यक्ती असो, त्याला इतकं चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये मिळणार नाही. किती श्रीमंत व्यक्ती असो, त्याला इतकं चांगलं प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबलच नाही. सुरेशजी बोला. गुरुदेव, सगळ्यांना या मीटिंगच्या माध्यमातून एकच विनंती आहे की आजी असो, आजोबा असो, आई वडील असो, मामा असो, मामी असो, प्रत्येकाने आपल्या छोट्या मुलांना हे न्यूट्रिचार्ज किट्स देणं गरजेचं आहे. 5 वर्षापर्यंत 1 चमच देऊ शकतो आपण, 5 ते 13 आपण 2 चमच न्यूट्रिचार्ज किट देऊ शकतो. आणि याचा जे खर्च आहे सर, तर ते कुरकुरे आणि चिप्स याला बंद करा, म्हणजे चुकीच्या गोष्टी बंद करा, योग्य गोष्टीवर खर्च करा, आणि याचे रिझल्ट. बिलकुल. आपण कुरकुरे बंद करायला पाहिजे, बिलकुल कुरकुरे बंद करून. आणि याचा खर्चच नाही, ज्यावेळेस बिल्डअप त्याचं शरीर बिल्ड होतंय, त्यावेळेस जर चांगल्या गोष्टी त्यांना मिळाल्या तर ती मजबूतीची सर आयुष्यात कधी येणार नाही. म्हणजे त्याची जे मजबूत बनवतो, त्याची जी बॉडी फॉर्मेशन आतून होईल ते आयुष्यभर. कारण की आपल्याकडं इंग्रजीत म्हण आहे, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. तुमचं निरोगी मन निरोगी शरीरातच वास करू शकते. आपलं जर शरीर निरोगी असेल तर त्यातच निरोगी मन राहू शकते. आणि निरोगी समाज असे निरोगी मन असलेल्या लोकांपासूनच बनू शकतोय. तर आपण सगळ्या जणांनी आपल्या घरी तर न्यूट्रिचार्ज किट्स आपल्या 13 वर्षापर्यंतच्या बालकाला द्या. सोबत आपल्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा शेअर करा.
मुंबईला तुमची सोय करण्यासाठी काही नंबर सुद्धा मी तुम्हाला सायंकाळच्या मीटिंग मध्ये शेअर करतोय. इव्हेंट वाल्याचे नंबर आहे. तुमचे 10 पेक्षा जास्त तुम्हाला रूम हवे असतील, तुम्हाला बस गाडी कोणाला फिरायला लागत असेल तर त्याचे नंबर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील. सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण त्याविषयी सुद्धा बोलूयात. आणि बीसीजींचा एक निरोप आहे तो सायंकाळच्या मीटिंग मध्ये आपण शेअर करूयात. 9 वाजून आपण सगळेजण थांबलात, भेटलात, मला फार छान वाटलं. सायंकाळी याच लिंकवर आपण सायंकाळी 7 वाजता आपण भेटूयात. तोपर्यंत थांबतो. जय आरसीएम.